शिवसेनेचा वाघ आला. कोण आला रे, कोण आला? कृपया सहकार्य करा, सहकार्य करा. गर्दी जास्त आहे. रस्ता द्या, रस्ता द्या. नेत्यांना यायला रस्ता द्या. आपल्या शिवसैनिकांनी इथे या, इकडे सगळ्यांनी. पुढे फक्त थोडे 10-12 जण जातील पुढे फॉर्म भरण्यासाठी. यानंतर आपले सर्व नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आदरणीय आदित्य साहेबांचं, त्याचप्रमाणे रोहितदादा पवार आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर संजोग भाऊ सोबत फॉर्म भरण्यासाठी काही आपली मार्गदर्शक मंडळी कार्यालयात जातील. त्यानंतर या ठिकाणी मी शहराला लाभलेल्या महापौर सुमनताई पवळे ताईंना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचंय. आता मध्ये जे उभे आहेत बसून घ्या, मॅट वरती बसून घ्या. कृपया सहकार्य करा. वरती जास्त कोणाला घेतलं जाणार नाहीये. सहकार्य करा, अजिबात कोणाला सोडू नका. विनंती आपल्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या. विनंती तुम्हाला. नाही नाही, अजिबात नाही. इथे जेवढे दे तेवढेच घ्या. नाही, डी मध्ये गर्दी करू नका, सर्वांना विनंती आहे. या बाहेरच्या बाजूला इकडे थांबलेले सर्व सर्वांच्या आवडीची घोषणा द्यायची का एकदा? 50 खोके. फार कमी आवाज येतोय, आवाज फार कमी येतोय. नक्की 50 खोके, 50 खोके. क्या बात आहे. हो, जरा थांबा. आता पार्टी स्टेजचे जे लोक उभे आहेत त्यांना सर्वांना पुढे यायला सांगा ना. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी खाली थांबा. चला प्लीज, खाली थांबा. मागच्या बाजूला जे सहकारी आहेत त्या सगळ्यांनी विनंती, आता आतमध्ये बसून घ्या. सुरू करा. मी यानंतर आदरणीय विनंती करतो आमचे सुरू करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे, आपण सर्वांना संबोधित करायचे. लोकसभा 2024 साठी मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे स्टेजच्या मागे त्यांनी कृपया करून उमेदवार माननीय संजोग भाऊ वाघेरे यांच्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित. चला साहेबांना येऊ द्या. युवा नेते साहेबांच्या मागे कोणी यायचं नाही. या रोडवरती उभे समोरच्या फुटपाथवर या. शिवसेना ताई सभा बघायला आलेले आहेत. आदित्यजी आलेत, रोहित पवारजी आले. सर्वांनी स्टेजच्या समोर या. त्यांच्या समोर असलेले सर्व महाविकास आघाडीचे नेते, आज आपण संजोग भाऊ वाघेरे यांचा इलेक्शनचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहात. एवढ्या बहुसंख्येने आपण इथे आलात त्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. रोहित पवार आले, टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. बेटा बॅकग्राऊंड म्युझिक द्या जरा. तुमच्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 4 जूनला संजोग वाघेरे यांची मशाल पेटल्याशिवाय कोणी थांबू शकत नाही. व हा संजोग वाघेरेंच्या विजयाची ही नांदी आहे की आज आपण एवढ्या उन्हात स्व इच्छेने उपस्थित झाला, त्याबद्दल महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या मनापासून आभार. व्यासपीठावर रोहितदादा यांचं आगमन झालेलं आहे. आज या लोकसभेला सामोरे जाताना आपल्या पुढे अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत. आज ही निवडणूक ही विकासाची नसून ही लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीला आदित्य साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचे मनापासून आभार व स्वागत. माईकला आवाज द्या, माईकला आवाज द्या. मागे असणारी सर्व जनता, सर्वांचे हात वरती दिसले पाहिजे. हात वरती शेवटपर्यंत, शेवटपर्यंत सर्वांचे हात वरती. मला आवाज पाहिजे, आवाज सर्वांचा. मशाल पेटणार का? आवाज कमी येतोय. मशाल पेटणार आहे का? शिवसेना इथली गर्दी कमी करा. 2 मिनिटं म्युझिक बंद करा, म्युझिक बंद करा. 2 मिनिटं. डी मधली गर्दी कमी करा, धक्काबुक्की करू नका. मागच्या बाजूला या सर्वांनी. शिस्तीचं पालन आपल्याला करायचंय, विनंती आहे. त्या बाजूला जी गर्दी आहे, पत्रकारांना पुढे येऊ द्या.
पत्रकारांना फक्त पुढे येऊ द्या. पोलीस प्रशासन सहकार्य करा. ही मीडिया व्हॅन आहे, मीडिया व्हॅनला पुढे जाऊ द्या. सर्व लोक अनिकेत गुलेंना वर पाठवा. अनिकेत गुले on branded men. सर्वांनी शांततेत घ्या. आता उमेदवार इथं आलेले आहेत. मागे जी लोक उभी आहेत त्यांनी पुढे या. मागे जी लोक उभी आहेत त्यांनी पुढे या. आज मागे जे थांबले त्यांनी पुढे या. व्यासपीठावरचे थांबले त्यांनी मागे जा. व्यासपीठावरचे थांबले त्यांनी खाली जावा. उमेदवार आणि नेते फक्त असून द्या. व्यासपीठा आहे ते मागे जा. बस झालं बस. साऊंड गाणं थांबवा. गाणं थांबवा. व्यासपीठावर नेते लोकांचं आगमन झालेलं आहे. उपस्थित बंधू भगिनींना विनंती आहे शांतपणे ऐकून घ्या. मागे जे थांबले त्यांनी पुढे या. आजची ही जी निवडणूक आहे अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचेही महाविकास आघाडीच्या तर्फे मनापासून स्वागत. आज आपल्याला कल्पना आहे ही जी निवडणूक आहे ही विकासाची नसून लोकशाही वाचवणे, संविधान वाचवण्याची लोकशाही आहे. आणि जी गद्दारी या राज्यामध्ये झालेली आहे त्या गद्दारांना गाडण्याची निवडणूक आहे. आज संजय भाऊंच्या माध्यमातून ही मशाल व तुमच्या साक्षीने तुमच्या मदतीने नक्कीच पेटणार आहे. दादा, या 5 वर्षामध्ये या महापालिकेमध्ये असेल, या राज्यामध्ये असेल, 2.5 वर्षातला कारभार इथं फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आमच्या पिंपरी चिंचवडमधील सामान्य जनतेचा कर रुपये खूप लूट झालेली आहे. आज त्या भ्रष्टाचाराचा वचपा काढण्याचा, त्याच पद्धतीने लोकशाही वाचवण्याची ही संधी तुमच्या माध्यमातून आम्हाला आलेली आहे. खाली बसून घ्या. समोर ज्योतिताई आणि सहकारी ज्योतिताई समोर जे आहे त्यांनी खाली बसून घ्या. मागे पण फार बसून घ्या. खाली बसून घ्या. खाली फक्त पत्रकारांना आतमध्ये येऊ द्या. तिथे गर्दी करू नका, विनंती आहे. बरं, शिवगर्जना या ठिकाणी होणार आहे. ज्या नावामुळे महाराष्ट्र नव्हे अखंड हिंदुस्थान जगाच्या नकाशावर सोनेरी कोंदणा टुटून दिसतो असा महाराष्ट्राचा रथदरथ अष्टकम महाराज दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. यानंतर विनंती करतो आदरणीय संपर्क नेते आणि आदरणीय आमदार सचिन भाऊ आहेर आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करायची आहे. सचिन भाऊ आहेर आपणास विनंती, आपण प्रस्तावना करायची. सर्वांनी खाली बसून घ्या. मी सर्वांचा स्वागत करणार आहे कारण वेळ खूप झालेला आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की जेवढी गर्दी इकडे तिकडे देखील चौकामध्ये पण तेवढीच गर्दी आहे. मला वाटते साहेब, हे तुम्ही सर्व मंडळी एकत्रित येण्याचाच हाच खऱ्या अर्थाने चमत्कार आहे. आणि तुम्ही आज बघू शकता काय फॉर्म भरायला इकडची गर्दी आहे, ती पण भाड्याची गर्दी नाही, जिल्ह्याची गर्दी नाही. तर त्यातूनच विजय कुठे आहेत आणि वारा कुठे वाहतोय हे आता लोकांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे.
मी आपल्या सर्वांचा या निमित्ताने स्वागत करत असताना आदरणीय आपले पक्षप्रमुख आणि आदरणीय युवासेना नेतृत्व आदरणीय आदित्यजी या निमित्ताने आले, त्यांचा स्वागत करतो. विशेषतः आदरणीय अमोल कोलेजी इकडे उपस्थित राहिलेले आहेत. तरुणांना प्रेरणा देणारे आमचे दुसरे सहकारी रोहित पवार इकडे आलेले आहेत. शेकापाचे माननीय माजी आमदार बळीराम पाटील साहेब इकडे आलेले आहेत. काँग्रेसचे कैलास कदमजी असतील, आप पार्टीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, समाजवादीचे यादव आणि इतर सर्व मान्यवर आलेत. त्या सर्वांचा आपल्या वतीने मी या निमित्ताने स्वागत करतो. संजोगजींना विनंती करतो की फॉर्मची वेळ झालेली आहे म्हणून प्रस्तावना करून आपण लगेच पुढच्या कार्यक्रमाला जावं. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, तिकडे बसलात तर चांगल्या रीतीने लोक आपल्याला पाहू शकतात. प्लीज. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय संजोगदादा वगैरे पाटील. आजच्या या विशाल रॅलीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि युवकांच्या गळ्यातला ताईत आदरणीय युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे युवा नेते माननीय रोहितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं संसदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणारे खरे खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बाळाराम पाटील साहेब, सचिनजी आयर, संजयजी जगताप, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी आमदार मनोहर भोईर साहेब, माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुक सर, आमचे शिरीषजी घरत, लीलाताई पास्टे, मानवजी कांबळे, कैलास कदम, तुषारजी कामठे, सचिन भोसले, संतोष इंगळे, बीडी यादव, माननीय योगेश बाबर आणि आमच्या भगिनी सुलभाताई, त्याचप्रमाणे आमच्या देवरोडच्या सर्व पदाधिकारी, आमच्या महिला पदाधिकारी, आमच्या नगरसेविका, माजी नगरसेविका, आमच्या मावळमधनं आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस, आप, शेकापा या पक्षाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे कर्जत खालापूरचे माननीय नितीन सावंत आणि शिरीष घरत, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मी सर्वांचं या ठिकाणी साहेब स्वागत करतो. आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या पनवेलचे, उरणचे आणि कर्जत खालापूर, मावळ, त्याचप्रमाणे पिंपरी आणि चिंचवड या 6 विधानसभेतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं वास्तविक पाहता ही इलेक्शन अतिशय म्हणजे लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे, मतदारांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे. साहेब, ही इलेक्शन जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा इलेक्शन आहे. आणि मी एकच सांगतो की ज्यांनी गद्दारी केली त्याला यावेळेस आमची ही जनता गाडून टाकणार म्हणजे टाकणारच. कारण आज ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांच्या वरती ज्यांनी असे बेकार पद्धतीने हल्ले केले आणि ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना पक्षाला जे यातना दिल्यात त्यांचा आज बदला घेण्याची वेळ आलेली आहे. आणि निश्चितच येत्या 13 तारखेला या ठिकाणी आमची ही जनता आमच्या पक्षातील असेल, सर्व महाविकास आघाडीतील असेल आणि आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार राजा हे सुज्ञ आहेत. हे नक्कीच याच्यामध्ये गद्दारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवतील. गेल्या 10 वर्षात जे झालं नाही ते इथून पुढच्या 5 वर्षात निश्चित केलं जाईल. आणि ह्याचा शब्द मी आज साहेबांच्या देखोत मी आपल्याला देतो. या ठिकाणी उद्धव साहेब, आदित्य साहेब आलेत, रोहित दादा आलेत, आमचे अमोलजी आलेत, बाळाराम पाटील वगैरे हे सगळे आमचे सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आलेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि साहेब, मी एवढंच वचन देतो की ज्यांनी गद्दारी केली त्यांना गाडू. इथून पुढच्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी जबाबदारी मला दिलेली आहे ही निश्चित मी नम्रपणाने या ठिकाणी पाळेल. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि मशाल ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आलेली आहे. आणि या ठिकाणी आदरणीय
माणिकरावजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करतो आणि मशालीच्या समोरील बटन दाबून आपल्याला मशालीला जास्तीत जास्त मतदान करून बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो शिरूर लोकसभेमध्ये हे बघा, कार्यकर्ते जरा कृपया करून जाल का मी खाली जाऊ, कारण स्टेज पोलीसवाले सांगतायत की हे काय झालं तर कार्यक्रमाला गाळबीड लागेल ना. प्लीज बसा ना साहेब, नेते साहेब बसा ना, गवळी साहेब बसा. मी आता आदरणीय अमोलजींना विनंती करतो. आणि यानंतर विनंती राहील शिवनेरीचा ठाण्यावाग आणि खासदार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना विनंती, आपण सर्वांना संबोधित करायचंय. अमोल दादाचं दोन्ही हातून जाऊन जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचंय. तुतारी वाजलीच पाहिजे. अमोलजींनी विनंती केली आहे की मी नंतर बोलणार आहे. तत्पूर्वी माणिकरावजी आपण आपल्याला विनंती सॉरी रोहितजी आपण या निमित्ताने आज आपल्या मावळ मतदारसंघामध्ये परिवर्तन करून दाखवण्यासाठी आणि एका सामान्य कार्यकर्त्याला या स्वाभिमानी भूमीचा पुढचा खासदार करण्यासाठी इथं उपस्थित असणारे, ज्यांनी तेलंगणामध्ये काही जादू केली आणि काँग्रेसला तिथं सत्तेत आणलं, असे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे साहेब, उपस्थित असणारे माझे मित्र आदित्यजी ठाकरे, ज्यांचा आवाज, ज्यांचं भाषण, ज्यांचे विचार हे आपण सर्वजण ऐकण्यासाठी नेहमी नेहमी वाट बघत असतो, जे आत्ताचे शिरूरचे खासदार आहेत आणि उद्याचे सुद्धा 100% खासदार आहेत, असे अमोलजी कोल्हे, सचिन भाऊ आहिर, तसंच बाळासाहेबजी पाटील, उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, पत्रकार, या रॅलीसाठी इथं आलेले सर्व स्वाभिमानी, या भागामध्ये राहणारे नागरिक बंधू आणि भगिनींनो, मावळ भूमीबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे आठवतं. माझा प्रश्न हा आपल्या सर्वांना आहे, या भूमीने नेहमी नेहमी स्वाभिमान राखला, तर या इलेक्शन मध्ये ही भूमी, इथं असणारे स्वाभिमानी नागरिक हे स्वाभिमान राखणार का गद्दारीला तिथं धडा शिकवणार? काय करणार? काय करणार आपण सर्वजण? अहो, ही लढाई एक विचाराची लढाई आहे. या लढाईमध्ये आपण सर्वजण भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विचारामध्ये तिथं लढत आहोत. आपण पिंपरी चिंचवड या शहराबद्दल जर बोललो, इथं असणाऱ्या लोकांचं मन खूप मोठं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली आणि त्या सगळ्यांना, इथं असणाऱ्या लोकांना सामावून घेतलं, सांभाळून घेतलं, आपल्या एका कुटुंबासारखं त्यांना त्या ठिकाणी त्यांना मानलं. हे मोठं मन आपल्या या पिंपरी चिंचवडकरांचं आहे आणि इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांचं आहे. त्यामुळे ही जी लढाई आहे, ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी विचार सोडला, ज्या लोकांनी फक्त स्वतःचा विचार तिथं केला आणि मग नेत्यांना सोडलं, लोकांना सोडलं, खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आपल्याला त्या लोकांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा आहे. तुम्ही तयार आहात का? आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी तिथं असणारे लोक तयार आहेत बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी, भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी. पण जिथं जिथं गेलो तिथं असणाऱ्या लोकांचा आवाज, त्या आवाजामध्ये जी ताकद आहे ती फार मोठी आहे. मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचं आणि तुमच्या आवाजात दाखवून द्यायचे
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आवाजामध्ये दाखवायचे इथली जनता गद्दारीला जागा दाखवणार का नाही दाखवणार? हे इलेक्शन तुम्ही सर्वांनी हातात घेतलं का नाही घेतलं? पुढे जर बलाढ्य शक्ती असेल, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल, पोलिसांचा वापर नाही तर अधिकाऱ्यांचा वापर नाही तर गुंडांचा वापर केला जात असेल, तर त्या सर्व शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण एकजुटीने संजोग भाऊला आपण खासदार करायचं का नाही करायचं? मग ठरलंय का आपलं? पुढच्यांचं ठरलंय, मागच्यांचं वाटत नाही. मागच्यांचं ठरलंय का हे इलेक्शन ताब्यात घ्यायचं का? अहो गडबड बघा, पलीकडच्या बाजूची थोडीशी गडबड बघा. काल पेपर मध्ये आलेला मी फोटो बघितला. जे आपल्या विरोधात पक्ष आहे, जे उमेदवार आहेत भारणे साहेब, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलं होतं? एकनाथ शिंदे साहेब होते, अजित दादा होते. काही महिन्यांपूर्वी, कदाचित एक वर्षापूर्वी इथं एक पोट निवडणूक झाली होती. त्या पोट निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते, अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते, देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते. होते का नव्हते? पण आता सोयीचं राजकारण बघा. काहींना अडचण आली, ईडी असेल, स्वतःचं साम्राज्य तिथं टिकवायचं असेल, आणि मग त्यांनी वडिलाला सोडलं, पार्टीला सोडलं, लोकांना सोडलं, आणि ते कुठं जाऊन बसले? भाजप बरोबर जाऊन बसले. आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? काय करायचं कार्यकर्त्यांनी? मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचंय, आपण विचार सोडलाय का? आपण आपला स्वाभिमान सोडलाय का? इथं असताना नागरिकांना विचारायचंय, आपण आपली निष्ठा सोडली आहे का? मग नेत्याने काय का तिथं करावं? आपण आपली निष्ठा सोडणार नाही आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण रुजवणार, म्हणजे रुजवणार. बरोबर का नाही? 2019 ला लोकसभेचं इलेक्शन इथं झालं होतं. मी आलो होतो प्रचारासाठी. कोणाचा प्रचार मी केला? कोणाच्या विरोधात मी केला? ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता, आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय. भूमिका बदलली का? सोयीचं राजकारण केलं का? दिल्ली समोर झुकलो का? मग काय करायचं? आता लढायचं, आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं, हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि मी माझ्या भावाला सांगतो, तुझ्या कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला, दुर्दैव असं अजितदादा काल फॉर्म भरण्यासाठी आला, पण कोणाचे फॉर्म भरले? त्यांनी ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथं भरला. पण तुझा हा भाव, हे इथं असणारे सर्व कार्यकर्ते जे पुरोगामी विचाराबरोबर होते, आज त्यावेळेसचा बदला आणि भारणेंना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे. अहो, या परिसराचा विकास कुणी केला? हे नेते काय म्हणतात? आम्ही केला, आम्ही केला. आम्ही असं कधी म्हणत नाही, एका नेत्याने केला. इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी या भागाचा विकास केला, आणि त्या काळामध्ये ताकद या सामान्य लोकांना कुणी दिली? तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये ताकद दिली. इथली MIDC पवार साहेबांनी आणली. या MIDC मध्ये अनेक कंपन्या पवार साहेबांनी आणल्या. पलीकडच्या बाजूला IT पार्क आदरणीय पवार साहेबांनी आणलं, आणि तिथं कोणाला नोकऱ्या मिळाल्या? शेतकऱ्याच्या मुलाला, कष्टकऱ्याच्या मुलाला, गरीबाच्या मुला मुलींना त्यावेळेस ज्यांनी डिग्री घेतली त्यांना तिथं काम मिळालं. हे होतं 2014 पर्यंत. 2014 नंतर काय झालं या भागाच्या बाबतीत? अहो, जेव्हा आदरणीय पवार साहेब हे केंद्रात मंत्री होते, त्यावेळेस जो निधी पवार साहेबांनी इथं दिला, त्या निधीतून जो विकास आज आपल्या सगळ्यांना दिसतोय, तो विकास खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये झाला. पण मग वेगळा विकास आजचे हे जे नेते आहेत, जे भाजप बरोबर गेलेत, वेगळा विकास केला. काय विकास केला आपण? काय भाजपने इथं केलंय? एक तरी कंपनी 2014 नंतर या भागामध्ये आली का? अहो, ज्या ज्या कंपन्या या भागामध्ये होत्या त्या कंपन्या सर्व बाहेर गेल्या, गुजरातला गेल्या. अहो, मावळचे आमदार जे काय बोलतात ते बोलू द्या, आणि पण फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जो आपल्या सर्वांचा हक्काचा होता तो गुजरातला गेला. याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही?
अहो भाजपने काय केलं 2014 पासून? फक्त महाराष्ट्राचा अपमान तिथं केलाय. आणि जे जे सर्व प्रोजेक्ट आपल्या सगळ्या मुला मुलींसाठी महत्वाचे होते ते कुठे गेलेत? तर गुजरातला गेलेत. त्यांना गुजरातचं पडलं, इथल्या लोकांचं पडलं नाही. अहो IT कंपनीमध्ये एक फ्लोअर मोकळा होतोय आता, एक फ्लोअर. का? यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करायचे? अहो जर या परिसरामध्ये नोकऱ्याच नाही राहिल्या, नवीन कंपन्या जर आल्या नाही, तर हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याबद्दल काय होणार? इथं रिक्षा चालक आहेत त्यांच्याबद्दल काय होणार? जर तुम्ही विकासच करणार नसाल आणि फक्त गुजरातचाच विकास तुमच्या मनामध्ये असेल, तर या इलेक्शन मध्ये इथं असलेली स्वाभिमानी जनता ही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राहणार का नाही राहणार? काय करणार? नक्की का? संजोग भाऊला काय करायचं आपल्याला? अहो आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं आमचं ठरलंय कमीत कमी 2 ते 2.5 लाख. इथल्या लोकांचं काय ठरलंय? किती? अरे काय, विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, 18-20 सभा घेतल्या. तिथला काय आवाज आणि काय वातावरण. इथं वातावरण लय भारी पण आवाज लय कमी. काय ठरलंय आपलं? किती लीडले? कमीत कमी 3 लाखाले आपल्या उमेदवाराला इथं निवडून द्यायचंय. आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो, इथं ही सभा होते, आपण आपल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो. सामान्य कुटुंबातला आहे, कोणाचं वाईट त्या कार्यकर्त्याने तिथं केलेलं नाही. आणि या कार्यकर्त्याला आपल्या सर्वांचा आवाज म्हणून आपल्या दिल्लीला पाठवायचे. पण काल मला असं कळतं इथं खूप मोठी सभा झाली. स्टेजवर जेवढे लोक आहेत त्या सभेसाठी उपस्थित होते. आणि त्या सभेमध्ये काय झालं? कुणी बोललं का? सीएम साहेब बोलले का? अजितदादा बोलले का? कुणीतरी बोललं का? अहो जर पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नेत्याला जर त्या उमेदवाराबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल तर ते कसे बोलणार भाषणामध्ये? इथं वेळेची मर्यादा आहे. बोललो तर खूप काय बोलू शकतो, पण बोलायचं झालं तर खूप काय बोलण्यासारखं सुद्धा आहे. पण अनेक नेते इथं बोलणार आहेत. त्यामुळे संजोग भाऊ वागेरेंना आपल्याला कमीत कमी लीडली तिथं 3 लाखाली तिथं निवडून आणायची ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. आणि ती जबाबदारी तुम्ही सर्वजण पार कराल असा विश्वास आहे. पण याच्यामध्ये एक काही नेते येतील, तुम्हाला दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला धमकी देतील. मग तुम्ही काय करणार? काय करणार? मागचे लोक काय करणार? अरे फक्त पिंपरी चिंचवड बद्दल बोलतोय का मावळ बद्दल सुद्धा बोलतोय? मावळ बद्दल बोलतोय का नाही? मग मावळच्या खालचा भाग जो आपला उरण आणि तो सगळा भाग तिथले कार्यकर्ते आलेत का? ठरलं का आपलं? त्यामुळे अशाच पद्धतीने या वातावरणामध्ये आपल्याला लढायचंय, विचार जपायचे. जे लोक साहेबांचेच झाले नाहीत, ज्यांना सगळं दिलं, साहेबांना ज्यांनी सोडलं आणि फक्त का साम्राज्य तुम्हाला तिथे टिकवायचं होतं आणि तुम्हाला ईडी आणि ह्याच्यापासून पडायचं होतं. पण मी त्यांना सांगतो, इथली लोक स्वाभिमानी आहेत, इथले कार्यकर्ते गरीब असले तरी ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आणि इथली इलेक्शन सर्व महाविकास आघाडीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतली. आणि ही इलेक्शन तुम्ही हातात घेतल्यामुळे आपले उमेदवार हे जास्तीत जास्त लीडली इथं निवडून येतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. कोणाबद्दल? टरबूज म्हणजे कोण? अहो 2014ला सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जर कुणी कमी केली असेल, खराब केली असेल, त्याला एकच माणूस जबाबदार आहे, देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. त्यांना काय पडलं नाही? त्यांना काय पाहिजे? कुटुंब फोडायचे, पार्टी फोडायची, पण सत्तेत यायचे. सत्तेत काय यायचंय? तर गुजरात त्यांना मोठं करायचंय. आणि हे जे गुजरातला तिथं लक्ष देऊन काम करणारे लोक आहेत, हे जे नेते आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने धडा या काळामध्ये आपल्याला शिकवायचा आहे. त्यामुळे कितीही मोठा अहंकार त्यांच्याकडे असेल, कितीही परत येण्याची इच्छा त्यांना असेल, पण उत्तर आपल्याला द्यायचंय. आणि त्यांनी कितीही इच्छा परत यायची असेल तरी त्यांना घरी बसवायचंय. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेब आपल्यास विनंती करतो, आपण सर्वांना संबोधित करायचंय. माननीय संजोगजी वागिरे यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय माणिकरावजी,
माननीय आदित्य ठाकरे साहेब, माननीय रोहित दादा, माननीय अमोलजी आणि सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी मावळ मतदारसंघाचा विचार आपण केला तर घाटमाथा आणि घाटाखालचा भाग असे दोन तुकडे या मतदारसंघाचे उभे आहेत. आपल्या समोर महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी आपला फार वेळ घेणार नाही. मी सन्माननीय व्यासपीठाला आणि संजोग भाऊंना या ठिकाणी आश्वस्त करण्यासाठी आलेलो आहे. वरचे 3 मतदारसंघ तुम्ही सांभाळा. पनवेल, उरण आणि कर्जत, खालापूर या 3 विधानसभा मतदारसंघातून आपल्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाही एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण ज्या वेळेस दिल्लीची वाटचाल कराल त्याच्यामध्ये कोकणातल्या या 3ही विधानसभा मतदारसंघाचा भरीव वाटा राहील एवढंच आपल्याला आश्वस्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी मंत्री महोदय आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेबांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचं. यानंतर आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब त्यांचंही जोरदार टाळ्या अजून आपण पिंपरी चिंचवड नगरीमध्ये स्वागत करूयात. तेलंगणामध्ये ज्यांनी करिश्मा दाखवला आणि काँग्रेस सरकार तिथे आले, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. पुन्हा एकदा आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब. यानंतर साहेबांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचंय. माणिकरावजी ठाकरे साहेब. महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार संजोग भाऊ वाघेरेजी, मंचकावरील शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब, सन्माननीय आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, माझे मित्र सचिन भाऊ आहेर, बाळारामजी पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलासजी कदम. मी सर्वांची नावं घेणार नाहीत, परंतु शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मंचकावरील नेते, मोठ्या संख्येनं संजोग भाऊ वाघेरे यांचा फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले सर्व 3ही पक्षाच्या आघाडीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आदित्यजी, मी या ठिकाणी आज पिंपरी चिंचवडच्या मावळच्या लोकसभेच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी आलो आणि हेही सांगण्यात आलो की मी विदर्भामधून या ठिकाणी आलो आणि पहिल्या फेरीमध्ये विदर्भाच्या 5 जागेच्या निवडणुका त्या ठिकाणी मतदान झालं आणि विदर्भाची स्थिती काय आहे ते आपल्या सर्वांना सांगावं. जी हवा कशी वाहायला लागलेली आहे ते आपल्या सर्वांना सांगावं. याकरता आज मंचावर मी आपल्याला सांगू इच्छितो, या ठिकाणी सन्माननीय कोल्हे साहेब उपस्थित आहेत, आदित्यजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की विदर्भामधल्या ज्या 5 जागा आघाडीच्या मतदान झालेल्या आहेत त्या 5ही जागा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. हे चित्र विदर्भामधून निर्माण झाले. राज्यामधली काही वेगळी परिस्थिती नाहीये. आज ज्या पद्धतीने राजकारण बीजेपीने देशामध्ये सुरुवात केली, या देशामधल्या जाती धर्माच्या नावाने या देशाला तोडण्याचं काम ते करतायत आणि या देशामधल्या जनतेच्या हे लक्षात आलेलं आहे. हे धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने राजकारण करून आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचायचं आहे. हाच एकमेव त्यांचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. परंतु आज आपण पाहतोय की आज आघाडी त्या ठिकाणी स्थापन झालीत महाराष्ट्रामध्ये. इंडिया आघाडी म्हणून संपूर्ण देशामध्ये आपण पाहतोय, सगळ्या राज्यामध्ये ज्या जनता आहेत ती सर्व जनता आज इंडिया आघाडीच्या सोबत असल्याचं चित्र जागोजागी आपल्या सर्वांना दिसून येते. जसं जसं निवडणुकीचं मतदान त्या ठिकाणी पार पडेल, पहिल्या दुसऱ्या 7 फेऱ्यांचं, त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोर चित्र निर्माण होईल
की इंडिया आघाडी देशामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, ते चित्र आज संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं. आपण आपली जबाबदारी आहे. आज विदर्भामधल्या 5ही जागा मी या ठिकाणी आदित्यला सांगू इच्छितो की आपल्या मराठवाड्यामधल्या जागा असेल, माझ्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे नेते संजय भाऊ देशमुख आहेत. हिंगोलीचे त्या ठिकाणी उमेदवार आमच्याच जिल्ह्यामध्ये आहेत आणि बाजूचे सुद्धा जे उमेदवार आहेत ते आपल्या शिवसेनेचे जरी असेल परंतु ते आजच जिंकलेली आहेत, हे या ठिकाणी मी आपल्याला खात्रीने सांगतो. आपल्या भागामध्ये पवार साहेब ज्यांचं नेतृत्व, ज्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. सर्व ठिकाणी जे काही आज दिसत आहेत देशामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असेल किंवा राज्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की पवार साहेबांनी जी वाटचाल केली, अनेकांना घडवलं, आमच्या सारख्यांना सुद्धा पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभलं. या भागामध्ये सर्व पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत. पण पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं 30 लोक आता पवार साहेबांना त्या ठिकाणी खाली पाहण्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु जनता सुज्ञ आहेत. जनतेला माहित आहे की पवार साहेब राज्याचं आणि देशाचं नेतृत्व आहेत. त्यांच्या पाठीमागे या भागामधली पूर्णपणे जनता आहे आणि त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं कितीही बीजेपीचं त्या ठिकाणी प्रेशर यांच्यावर असेल की तुम्ही लढा, पवार साहेबांच्या विरोधामध्ये लढा, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो, अशा पद्धतीने पवार साहेबांवर जे हल्ला केलात तो हल्ला आपल्या सर्वांवर, आपल्या कार्यकर्त्यांवर आहेत, आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आहेत. म्हणून सर्वांनी या भागामध्ये एकजूट आपण सर्वांनी दाखवली पाहिजे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या संदर्भामध्ये बीजेपीनं, नरेंद्र मोदीनं, अमित शहाने जी भूमिका घेतली की यांना या ठिकाणी कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, त्यांचं नेतृत्व कुठे थांबवलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने पक्ष फोडलात, चिन्ह घेतलं आणि सगळे हे जे घडून आणलं ते बीजेपीनं घडून आणलं. तुम्हा सर्वांना माहित आहे की त्यांच्या पाठीमागे कोण आहेत. फडणवीस आहेत, अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी आहेत. यांनी कटकारस्थान करून पक्ष फोडला, चिन्ह त्यांना त्या ठिकाणी दुसरीकडे दिलं. परंतु जनता विसरली नाही. जनता विकासाच्या पाठीमागे. उद्धव ठाकरेजींना ज्या पद्धतीनं त्यांचा पक्ष फोडण्याचं काम केलं, त्या चिन्ह त्यांनी गोठवण्याचं का त्यांच्याकडे घेण्याचं काम केलं, ह्या सगळ्या वेदना हा जनतेला आहेत, महाराष्ट्रामधल्या जनतेला आहेत. ज्या पद्धतीने फडणवीसचा कारभार असेल राज्यामधला, देशामधला त्या ठिकाणी नरेंद्र मोदींचा, अमित शहांचा कारभार असेल, त्यामुळे सगळी जनता विटलेली आहेत आणि जनतांना बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे आहेत. तशाच पद्धतीने महाराष्ट्रातली जनता हे परिवर्तनही मागते आहेत आणि ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेच्या संदर्भामध्ये भूमिका या बीजेपीने आणि या शिंदे आणि अजित पवारांनी घेतली आहेत त्याचं सुद्धा उत्तर जनता मागते आहेत. आणि आम्ही पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या आणि राहुल गांधींच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहेत. ही परिस्थिती आज संपूर्ण देशामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना दिसून येत आहे. आमची नम्रपणे विनंती आपल्याला आहे, सविस्तर काही मी या ठिकाणी बोलणार नाही कारण आदित्यजी ठाकरे आहेत, या ठिकाणी कोल्हे साहेब आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. एक नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे पुढे येत आहेत आणि ते नेतृत्व आज संपूर्ण राज्यामध्ये जागोजागी पाहतो आपण. एक चांगल्या प्रकारे नेतृत्व कसं असावं, एक तरुण रोहित पवार असेल, त्या ठिकाणी आदित्यजी ठाकरे असेल, आमचे कोल्हे साहेब असतील, यांचं एक तरुण धडाडीचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहेत. म्हणून त्यांच्या पाठीमागे आपण भक्कमपणे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. संजोग भाऊ वगैरे यांना आपण प्रचंड मताधिक्याने सर्वांनी निवडून द्यावं आणि आपले मशाल चिन्ह जे आहेत त्या मशाल चिन्हाच्या समोरचं बटन आपण दाबावं, अशा प्रकारची कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि ह्या निमित्ताचे माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर विनंती करतो, अबकी बार आम्हाला माहित नाही पण अबकी बार अमोल कोल्हे खासदार दादाला विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचंय. यानंतर डॉक्टर अमोलजी कोल्हे. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. मराठी मानाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र माझे स्नेही संजोगजी वाघेरे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या सभेसाठी उपस्थित असणारे आज महाराष्ट्र संघर्षाच्या दृष्टीनं ज्या एका युवकाकडे प्रेरणा म्हणून पाहतो ते शिवसेनेचे नेते मान्य आदित्यजी ठाकरे. तेलंगणामध्ये ज्यांनी जादू घडवली ते माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी ठाकरे, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते रोहितदादा पवार, माजी आमदार बाळारामजी पाटील, संपर्क प्रमुख सचिनजी अहिर, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर. कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्व मान्यवरांचा एकत्रित उल्लेख करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचे हात शिवशिवतात आणि करून दाखवण्यासाठी जो आतुरलाय तो समोर बसलेला हा कडवा शिवसैनिक, हा निष्ठावान शिवसैनिक. सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र. अनेकांना कुतूहल वाटलं असेल, अनेकांना अप्रूप वाटलं असेल, वैभवजी याची निवडणूक शिरूरला हा उमेदवार आहे आणि शिरूरला लढत असताना हा मावळमध्ये येऊन मावळच्या उमेदवाराच्या नॉमिनेशन अर्जाचा प्रचार करतोय. जी थोडीशी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर किल्ला मजबूत असेल तर मुलुकगिरीला जाता येतं. शिरूरचा किल्ला शिरूरच्या मावळ्यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे. आणि म्हणून आज विशेषतः मावळमध्ये आलोय आणि विशेषतः मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक बसलेले असताना एकच आठवण करून देतो भावांनो, शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय. तो विनाकारण पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्यानं विजत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि विशेषतः काय म्हणजे भाग्य आहे आदित्यजी वाघेरे पाटलांचं. खरं तर भाग्य एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे की कोणत्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत सचिन भाऊ, तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर या 12 मावळाचा फार मोठा यामध्ये हातभार होता. आणि 12 मावळाचं एक इतिहासातलं उदाहरण फक्त देतो, यावरून मावळ्यांनी समजून घ्यावं आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी समजून जावं. जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा कडून, अहो मी आदिलशाह म्हटलं, आदिल हा आदिल शहा ऐकू आलंय, पण आदिलशाह कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा 12 मावळात एक फार मोठं प्रश्न होतं. कान्होजी राजे जयधनचा अख्खा 12 मावळ कान्होजी राजे देशमुखांचं ऐकत होता. कान्होजी राजांना फरमान आलं. आजकाल वेगळी फरमानं येतात, त्या काळात फरमान आलं होतं अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरविल. आजकाल वेगळी फरमानं येतात आणि लोकांच्या हे फरमानं आली की लोकांच्या भूमिका बदलतात. पण प्रेरणा कुठली घ्यायची? 2 उदाहरणं होती या मावळ भागामध्ये. एक उदाहरण होतं ते कान्होजीराजे जयधनचं, दुसरं उदाहरण होतं ते खंडोजी खोपडे देशमुखांचं. खंडोजी खोपड्यांनी फरमान आलं तशी आदिलशहाची वाट धरली, अफजल खानाची वाट धरली आणि कान्होजीराजे जयधनना फरमान आलं. कान्होजीराजे जयधन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले, महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गद्दारी होणार नाही. आज जेव्हा इतिहास सांगितला जातो तो खंडोजीराजे खोपडे देशमुखांचा नाही, कान्होजीराजे जयधनचा सांगितला जातो. या स्वराज्य निष्ठेचा सांगितला जातो. हे माझ्या मावळांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज विलक्षण दिवस आहे. खरं तर मगाशी रोहित दादा बोलताना
पिंपरी चिंचवडच्या विकासाविषयी जेव्हा बोलत होते तेव्हा एक गोष्ट आठवली. आमच्याकडे एकदा एक गाव जेवण झालं असं आमची आजी सांगते. सुलभाताई लय मोठं गाव जेवण होतं, लय मोठ्या पंक्ती बसल्या होत्या. हे अशी लांबच्या लांब पंगत, जो तो कौतुक करत होता. अरे काय पंगत, काय पंगत. आणि कोणाला कळलंच नाही स्वयंपाक कोण करत होतं. स्वयंपाक करणारा जो वयस्कर ज्येष्ठ आचारी होता तो कसलीही पर्वा न करता स्वयंपाक करत होता. पण त्यांनी विचार केला वाढपी दुसरे असावेत. पंक्तीला वाढपी भलतेच वाढत होते आणि पंगत उठल्यानंतर जो तो वाढप्याला नमस्कार करत होता. पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आचारी कोण होता आणि पंगत वाढणारे वाढपी कोण होते एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि आजचा विलक्षण आजचा दिवस आहे. आज खरं तर चैत्र पौर्णिमा आहे. खंडोबारायाचे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जात आहेत. आज हनुमान जयंती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठी देण दिली ती स्वाभिमानाची देण दिली. ही गोष्ट लक्षात ठेवा. खंडेरायाचा आज आपण उत्सव साजरा करतो. या खंडेरायानं मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा, या दोन असुरांचा वध केला. त्या पद्धतीनं महागाई आणि बेरोजगारी या मणिमल्लाला जर नष्ट करायचा असेल तर खंडेराय प्रसन्न होणार आहे. आणि तिसरी आज हनुमान जयंती आहे. विशेषतः हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देताना लक्षात ठेवा रावण सुद्धा बलदंड होता, रावण सुद्धा ज्ञानी होता, रावण सुद्धा राजा होता, रावण सुद्धा प्रचंड शक्तिशाली होता. या रावणानं हनुमंताला बंदिवान केलं होतं. या हनुमंताला बंदिवान केल्यानंतर हनुमंत रायाच्या शेपटीला आग लावून त्याला अद्दल घडवण्याचा रावणाचा प्रयत्न होता. पण आज हनुमंतरायाला अभिवादन करत असताना त्या हनुमंतरायांनी शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेपटीची मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली. ही मशाल भावांनो लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आता बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवायची, विजयाची तुतारी फुंकायची. आम आदमी पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, माझ्या भावानं हात जोडून कळकळीची विनंती आहे. ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची नाही, ही निवडणूक फक्त दोन पक्षांची नाही. जो जो या देशाला, जो जो या मातीला आपली माता मानतो, जो जो या देशाला आपली मातृभूमी मानतो, त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे मला फोन आला नाही, मला मेसेज आला नाही, मला बोलवणं आलं नाही. या कुठल्याही अडचणीमध्ये राहू नका, हात जोडून विनंती करतोय. कारण मैदान जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है. आणि हे जर केलं, जाता जाता एवढंच सांगतो, एक सकाळ आहे या मावळ लोकसभेत उगवणार आहे. ज्या दिवशी गद्दारी काढली जाईल, गद्दारांना धडा शिकवला जाईल, त्या दिवशीच्या सकाळी सगळं क्षितिज हे भगवा असेल आणि त्या भगवाच्या क्षितिजा अडून, भगव्या शाली अडून एक थरथरणारा रुद्राक्षाची माळ घेतलेला हात हा आशीर्वादासाठी उभा राहील. त्या आशीर्वादासाठी आणि ती गद्दारी काढण्यासाठी ही मशाल प्रज्वलित करा. आणि पुढचे 13 तारखेपर्यंत तुमच्यातला प्रत्येक जण संजोग वाघेरे पाटील असेल, तुमच्यातला प्रत्येक जण हा मशाल धरणारा शिवसैनिक असेल. या मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आणि यानंतर विनंती करतो, खऱ्या अर्थानं मुंबई कोणामुळे हरतीये? हार्दिक पांडे आपल्याला पाहिजे का? जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे आदरणीय आदित्य साहेब ठाकरे. तुझा धर्म जाणून घे, हेच मर्म जीवन करत्यास तू बहार. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्टतावण्या, शिवसेनेची पेटली. जय महाराष्ट्र. मला
4 जून साठी थोडा उत्साह बाकी ठेवा. आवाज येतोय का तिथपर्यंत? खरं पाहायला गेलं तर मला माहिती आहे आपण सकाळी साधारणपणे 9:30 पासून दादा आता जरा थांबा 9:30 पासून आपण सगळे या रॅलीमध्ये आलेला आहात. ऊन चढलेलं आहे डोक्यावर. साधारणपणे 43 डिग्री एवढं टेम्परेचर आहे. वाटतंय का कोणाला उष्णता? तापलं इथे चटके त्यानं बसतायत. पण आज आपण सगळे पाहत आहात जे वातावरण इथे बनलेलं आहे. आणि मला वाटतं सगळ्यांची जी भाषणं झाली आमची आधीचे सगळे वक्ते बोलल्यानंतर प्रश्न हाच पडतो, जो तुमचा रिस्पॉन्स बघून हा प्रश्न पडतो की अजून काही प्रचार करण्याची गरज आपल्याला राहिली आहे का? संजोग भाऊ आता फॉर्म भरायला गेलेले आहेत. मी त्यांना कानात हेच सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून घ्या, चूक कुठे होणार नाही एवढं बघून घ्या. कारण जिंकवण्याची जबाबदारी ही आता लोकांनी घेतलेली आहे, मावळ मतदारसंघाने घेतलेली आहे. थोडा हा स्पीकर इथे वळून घे ना, मला ऐकून येतं नाही. थोडंसं नाही, असं उलटा प्लीज. हा बस थँक्यू. मी जास्ती वेळ बोलणार नाहीये कारण मला माहिती आहे आपण कोणी जेवलेलं नाहीयेत ना नाश्ता केलाय. नाही असं नाही, निवडणूक महत्वाची आहे. अजून काही दिवस आपल्याला आहेत. मी सर्वांनाच विनंती करीन की आपण स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या. सचिन भाऊंना मी खास धन्यवाद देतो कारण आज जो मंच त्यांनी उभारलेला आहे इथे आम्हाला उन्हात ठेवले पण तुम्हाला सर्वांना सावलीत ठेवलेलं आहे. आणि हाच शब्द मी तुम्हाला देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला की आपण कितीही उन्हात असलो तरी आपले कार्यकर्ते आणि आपल्यावर जे प्रेम करतात, आपला महाराष्ट्र आहे ना, नेहमी सावलीत ठेवलं पाहिजे. आपण त्यांची काळजी ही पहिली घेतली पाहिजे. कोविडच्या काळात देखील आपण हेच बघितलं. आणि ही निवडणूक आपल्या सगळ्यांचं इथे मी स्वागत करत असताना एवढ्यासाठीच तुम्हाला अभिनंदन देत आहे की ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण नुसतं साक्षीदार नाही आहात, आपण तो इतिहास घडवणारे इथे मतदार उभे आहात. कारण इतिहास हा घडणार आहे आणि देशात परिवर्तन होणार आहे हे लिहून घ्या तुम्ही. देशात परिवर्तन घडणार आहे. भाजपचं सरकार बसत नाही. आतापर्यंत आपण ऐकत आलो होतो पहिल्या 1-2 आठवड्यांमध्ये अनेकदा आपण प्रचारात पाहिलं असाल, ऐकलं असाल 400 पार 400 पार. ठाकरे साहेब इथे प्रचाराची गरजच नाहीये. कारण जो नारा आपण दिल्लीत दिला होता, उद्धव साहेबांनी दिल्लीत जाऊन सांगितलं होतं, अब की बार हे सगळीकडे आता दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. पण आज तडीपार खरोखर भाजपला करण्याची गरज आलेली आहे. अनेकदा आपण ऐकलं होतं, अनेकदा आपण स्वतःहून म्हटलेलं होतं की कीचड में ही कमल खिलता है. आणि त्यावेळी कदाचित आपल्याला वाटलं असेल देशात कीचड होता, देशात घाण निर्माण झाली होती. मग अनेक वेगळे आपण विषय घ्यायचो, भाजपसोबतच रस्त्यावर उतरायचो, आंदोलनं करायचो, लाठीकाठी पोलिसांची खायचो. हे बरोबर भाजपावाले त्या ट्रकमध्ये जाऊन बसायचे आणि फोटो अशी घोषणा देताना यायचे. लाठीकाठी आपण कार्यकर्ते खायचो, शिवसैनिक खायचो. पण भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर 2014 पासून आपण पाहिलं असेल आपल्याला वाटलं तो चिखल कमी होईल, कीचड कमी होईल. चिखल काय, सगळीकडे कीचड फेकत चालू आहे. एकामेकांना चिखल लावतात, दुसऱ्यावर चिखल फेकतात आणि चिखल फेकल्यानंतर मग ऑफर येते. ते कोण, शहाची ऑफर तेव्हा कोणाची आली होती, आता कोणाची येते हो? तसाच राहिलाय आणि मागचं 8-9 पण तसंच राहिलंय. जॉईन और जेल. हे नाही, काही लोकांना जास्ती किंमत देण्याची तर गरज नसते, सोडून द्या. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, जॉईन और जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे आली, तुमच्यावर चिखल आम्ही फेकू आणि चिखल तुमच्यावर फेकल्यानंतर तुम्हाला तो चिखल धुवून काढायचा असेल तर भाजपा वॉशिंग पावडर मध्ये उडी मारत जे प्रगती करत होती तिथे एक तर स्वतःचे यांचे मुख्यमंत्री यांनी बदललेले आहेत, कोणतरी भलतंच यांनी डोक्यावर बसवलेलं आहे. आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते वरपासून खालपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत जर मोजलं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे, जो एवढा भयानक प्रकार झालेला आहे. अरविंद केजरीवाल जी यांना अटक केली. माहितीये का केली यांनी अटक?
कोणीतरी जाऊन यांना सांगितलं की आम्ही अमुक अमुक शेकडो कोटी अरविंद केजरीवाल यांना दिलेले आहेत, आता तुम्ही अटक करा. ईडी बरोबर घरी पोहोचली, त्यांना ऑफर दिली, एक तर एनडीए मध्ये या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. अरविंद केजरीवालजींनी सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल, फासावर लटकवलं तरी चालेल, पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही. लढत आहेत ते तिथे. संजय सिंगजी असेच आहेत, शूरवीर एक योद्धा आहेत संजय सिंगजी, तसेच जेलमध्ये जाऊन आले. जसं आपल्याकडे संजय राऊतजी आहेत, अनिल देशमुखजी आहेत, तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत, जेलमध्ये जाऊन बाहेर आले, लढत आहेत, आपल्या देशासाठी लढत आहेत, सत्यासाठी लढत आहेत. कारण भाजपाची एकच पॉलिसी, एकच कार्यक्रम भाजपाचा चालतो, सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयतेसाठी लढा, सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीमध्ये जे त्यांनी केलं तसंच झारखंडमध्ये केलं, आपण पाहिलं असेल. हेमंत सोरेनजींना देखील त्यांनी तसंच आत टाकलेलं आहे. तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून, घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत, अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे आत टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आत जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. आणि हे सगळं झालं कारण काय, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात. पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईन ऑर जेल पॉलिसी होती. आणि तुम्हाला आज सांगतो, लिहून देतो, हे 40 गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले, हे सगळेचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या, फाईली होत्या, केसेस होत्या, आरोप होते. आणि तसेच जे गद्दार खासदार गेले, एक इकडचे पण होते. काय चोर, हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो, कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबड्या चोरल्या जातात, कुठे काय, म्हणजे काय, सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय. पण मुख्य गोष्ट ही आहे, तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की 400 पार भाजपा करत आहे, तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल, आमच्या भारत देशात 400 काय 200 पार पण भाजप करणार नाही. काल परवाकडेच मी ऐकत होतो, एक नारा माझ्या कानावर आला, भाजपासाठी साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. आणि हेच मी सांगत होतो तुम्हाला, 400 पार जे आपल्या कानावर येतं, तुम्ही पण समजून घ्या आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा. जर इथून कोणी, तुम्ही मला सांगा, तुमच्यातून कोणी भाजपाला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी महाराष्ट्र द्वेषींना मतदान करणार आहे का? कोणी महाराष्ट्र विरोधांना मतदान करणार आहे का? म्हणजे मावळची सीट आपली आहे ना, शिरूरची सीट आपली आहे ना, पुण्यातली सीट आपली आहे ना, बारामतीची सीट आपली आहे ना. मग 400 पार येतात तरी कुठून? आणि हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे. खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय, तुमचं मत फुकट जाईल. तुमचं मत फुकट जाणार नाही. तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे, केंद्र सरकार हे बदलणारं तुमचं मत असणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे, हैराण झालेला आहे. मला जास्ती वेळ बोलायचं नाही, जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा येईल तेव्हा सांगणार आहे. पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही, आणि कोणाचं झालं आणि कोणाचं नाहीये, आणि बदल कुठे घडणार आणि तुम्ही तो बदल कसा घडवणार, जरा इथे जरा थोडी चुळबुळ कमी करा ना. हे कॅमेरा वगैरे नंतर लावा प्लीज. विकास कोण घडवणार आहे, विकास कोण घडवणार नाही, तर तुम्हाला आज उदाहरण द्यायला इथे मी आलोय. जानेवारीच्या महिन्यामध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आला होता. केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा निर्मलाताई सीतारामन यांनी सांगितलं की आता आम्हाला नवीन शोध लागलेला आहे की ह्या देशात 4 जाती आहेत. माहिती आहे कुठच्या जाती त्यांनी सांगितलं? त्यांनी सांगितलं 4 जाती, ह्या म्हणजे गरीब, शेतकरी, युवा आणि महिला. ह्या 4 जाती आहेत, 4 वर्ग या देशामध्ये, बाकी कोणी नाही. आणि आता आम्ही ह्यांची सेवा करणार. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षाचं बहुमताचं सरकार चालवल्यानंतर ह्यांना कळतं की हे 4 वर्ग आपल्या देशात आहेत. आणि जर ह्या 4 वर्गांचा
तुम्हाला पाढा वाचायचा असेल, 4 वर्गांचा अभ्यास करायचा असेल, हे 4च्या 4 वर्ग आपल्या मावळ मतदारसंघात आहेत ना. शेतकरी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, गरीब आहेत. चला आता आपण प्रत्येकाला विचारायला सुरू करूया, इथे शेती कोणाची? जरा हात वरती करून दाखवा मला. सगळ्यांची शेती आहे? तुम्ही मला सांगा, या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून या महाराष्ट्रात जगू शकता का? जगणं परवडतं का? शेतमालाला भाव आहे का? जर तुम्हाला आज मी विचारलं की तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची मुलं असतील, रोहितच्या वयाची मुलं असतील, तेजस्वी यादव आहेत, ते देखील बिहारमध्ये लढत आहेत, आमची जी पिढी आहे म्हणजे तुमची पुढची पिढी, तुमची मुलं मुली, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावं आणि कृषी क्षेत्रात यावं, शेती करावी? वाटतं तुम्हाला कोणाला? का नाही वाटत हो? परवडत नाही. अजून शेतकऱ्याला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव नाही. नैसर्गिक जीएसटी, कितीचा जीएसटी हो खतावर? 18% आहे, बरोबर आहे. अजून काही तिथून सांगू शकाल का? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झालाय, जेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे, सततचा पाऊस लागलाय, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल, या सरकारमधून, या गद्दार गँगच्या मिंदी गटाच्या सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का? आलाय? कधी दिसलंय? कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का? 2 वर्षात 2 कृषी मंत्री बदललेले आहेत. पण माणिकराव ठाकरे साहेब, आपण स्वतः दोघेही यवतमाळमध्ये फिरत होतो, बुलढाण्यात आहे, हिंगोलीत आहे, सगळीकडे जिथे जिथे प्रचार केला. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून शेतकरी एकच सांगतो, शेतमालाला भाव नाही, फर्टिलायझर किंवा खत आम्हाला परवडत नाही, आम्हाला जे काही मार्केट आहे तसं मिळत नाही. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एकदा सुद्धा या सरकारकडून मदत मिळालेली नाहीये. हे मी खोटं बोलतोय का? खरं बोलतोय ना मी? जर मी खरं बोलत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर हे वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, या राज्यातल्या शेतकऱ्याला हे सरकार, केंद्रातलं भाजपाचं किंवा राज्यातलं भाजपाचं सरकार पुढची 5 वर्ष परवडणार आहे का? आज शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. ज्या ज्या जिल्ह्यात मी सांगतो, मला सगळे शेतकरी सांगतात की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आम्हाला कर्जमुक्ती दिलेली होती 2 लाखापर्यंतची, ती कर्जमुक्ती हक्काने मिळाली, आमच्या खात्यापर्यंत आली. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर मित्र पक्ष, शेकाप वगैरे आम्ही सगळेच एकत्र होतो. तेव्हा जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला असेल, गारपीट झाली असेल, कोविडच्या काळात देखील आम्हाला मदत मिळाली. पण या गद्दारांच्या राजवटीत आम्हाला एकदा सुद्धा मदत मिळाली नाही. आणि हेच चित्र देशभरात आहे. हेच चित्र जेव्हा दिल्लीकडे मोर्चाने घेऊन निघाले होते आपले सगळे शेतकरी बांधव, मग ते उत्तर प्रदेश मधले असतील, बिहार मधले असतील, हरियाणातले असतील, पंजाब मधले असतील, चंदीगड मधले असतील, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने, भाजपा सरकारने लाठ्या चालवल्या होत्या. पोलीस आणि सैन्य बल तिथे लावलं होतं. जे लडाखमध्ये जे चायना घुसतं ना, त्याच्या विरोधात लावायला पाहिजे होतं, पण चायनावर बोलण्याची हिंमत नाही. म्हणून आमच्या शेतकऱ्यांना अर्बन नक्सल आणि माओवादी बोललं जातं, अतिरेकी बोललं जातं, खलिस्तानी बोललं जातं. हे आज दुर्दैव आहे. ज्या शेतकऱ्यांना बाजूला बसून मंत्रिमंडळात घेऊन ऐकणं गरजेचं होतं, त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या, जी वचनं तुम्हीच दिली होती 2 वर्षापूर्वी ती मान्य करायची होती, जो MSP देणं गरजेचं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे, ते न देता लाठीकाठी, ड्रोन मधून अश्रुधूर चालवला गेला, गोळीबार केला गेला. हे सरकार तुम्ही पुन्हा एकदा निवडून देणार का? आज मी तुम्हाला विचारतोय. या भाजपाला तुम्ही मतदान करणार का? बघा, म्हणजे एक वर्ग, एक मोठी जात, शेतकरी आज भाजपासोबत नाहीये. चला पुढे जाऊया, युवांकडे वळूया. आज युवा वर्ग जो आहे, जो 20ला असेल, 30ला असेल, 40ला असेल, ह्या सगळ्यांना आज मी विचारत आहे, महाराष्ट्रात तुम्ही गेली 5 वर्ष बघितलेली आहेत. कोविडचा काळ बघितला होता, तेव्हा कोविडच्या काळात अक्षरशः संवेदनशील प्रमाणे आपण सगळं हाताळत होतो. कुठेही जसं गुजरातमध्ये झालं किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं कुठेही महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. कारण आपले कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी महाराष्ट्राची जी काळजी घेतली, आम्ही सर्वांनी जी काही मदत करण्याचा प्रयत्न केला, मग राजेश टोपे साहेब असतील, अमित देशमुखजी असतील, आपण सर्वच जे काम करत होतो ते आपल्याला दिसत होतं. पण तो कोविडचा काळ सुरू असताना जगभरात अर्थचक्र बंद पडलं होतं, तेव्हा महाराष्ट्रात आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो. ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण तो महाविकास आघाडीचा काळ होता. उद्योगपत्यांना पण वाटत होतं, अरे हे एक्स्टॉर्शन वाले नाही आहेत, ही चांगली लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत, आम्ही महाराष्ट्रात जाऊन उद्योग चांगला उभारू. आपल्या इथे तळेगाव मध्ये ह्याच मतदारसंघात मोर्चा काढला होता.
मी तुम्हाला सांगतोय, मी माझं नाव घेऊन सांगतोय, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून सांगतोय, तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जर आपलं सरकार असतं तर तळेगावमध्येच आणला असता आणि इकडच्या आपल्या महाराष्ट्राच्या लगभग 1 लाख तरुणींना आपण नोकरी देऊ शकलो असतो. पण आपलं सरकार पाडलं गेलं. गद्दारी झाली. गद्दारी जी झाली ती झाली. निर्लज्जपणे एका नीच राजकारण्यांनी गद्दारी जी केली ते झाल्यानंतर मला तुम्ही सांगा, तुम्ही तरुण म्हणून मला सांगा, या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा या गद्दार गँगचं सरकार होतं, मिद्दे गटाचं सरकार होतं, तुम्हाला एक तरी नव्या नोकरीची संधी आली आहे का? आली? कधी नव्या रोजगाराचं तुम्ही ऐकलंय? जॉब ऑफरचं ऐकलंय तुम्ही? आंदोलनामागे आंदोलन आपली होत चाललेली आहेत. मोर्चे मागे मोर्चे आपण निघत चाललेले, आपल्या लढाईसाठी आपण लढत चाललोय, न्याय हक्कांसाठी लढत चाललेलो आहे. पण प्रत्येक जो मोठा प्रकल्प होता तो त्यांनी पाठवला त्यांच्या आवडत्या राज्यात. त्यांचं आवडतं राज्य कुठचं? आज तुम्ही मला सांगा, उदाहरणं किती आहेत? किती 100 उदाहरणं माझ्याकडे आहेत. पण पहिलं उदाहरण जे आहे आपल्याच मतदारसंघातलं आहे. वेदांता फॉक्सकॉन तळेगावमध्ये येणार होतं, कुठे पाठवलं त्यांनी? एअरबस टाटाचा प्रकल्प आपण मिहानमध्ये नागपूरमध्ये आणणार होतो, कुठे पाठवला त्यांनी? बलड्राग पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? छत्रपती संभाजीनगर येथे आपण ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? बुलढाण्यामध्ये आपण रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क आणणार होतो, पाठवलं कुठे त्यांनी? वर्ल्ड कपची फायनल आपल्या वानखेडेमध्येच व्हायला पाहिजे होती. शरद पवार साहेब जेव्हा अध्यक्ष होते क्रिकेटचे, वानखेडेमध्ये होते आणि आपण जिंकलो होतो. आता कोण अध्यक्ष झाले तिथे? काय आदिलशाह? कोण पाठवलं कुठे त्यांनी? आता मला तुम्ही सांगा, हे सगळं आपल्या महाराष्ट्रात असतं, चला बाकी सगळं सोडा, वर्ल्ड कप जर आपल्या महाराष्ट्रात असतं तर जिंकलो असतो ना आपण. माझा मूळ मुद्दा हाच आहे. माझा गुजरातला काही विरोध नाहीये. जे काही गुजरातला मिळालं पाहिजे त्यांच्या अधिकाराचं असेल, हक्काचं असेल, मिळू देते ना. आसाममध्ये तसंच मिळालं पाहिजे. मणिपूर जाऊन शांत करा. मणिपूरमध्ये पण जे काही उद्योग आणि रोजगार आला पाहिजे, जी प्रगती झाली पाहिजे ती झालीच पाहिजे. केरळ असेल, काश्मीर असेल, झालंच पाहिजे. पण आज तुम्ही ठराविक राज्यांचा विकास आणि बाकीकडे भकास, राख रांगोळी ज्याला आपण बोलतो, रांगोळी गुजरातला आणि राख आमच्या महाराष्ट्रात जे करत आहात, ह्याला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार. आणि आज मी इथे तुम्हाला तरुणांना विचारायला आलोय की हा जो आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होतो, जो आपल्या तरुणांवर अन्याय होतो, जो तरुणींवर अन्याय होतोय, त्याच्या विरोधात मी एक 33 वर्षाचा तरुण लढत आहे. तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही राहणार? जर माझ्या सोबत उभं राहायचं असेल तर तुम्हाला आपल्या वाघोरे साहेबांना जिंकून द्यायचं आहे. तुम्हाला मशालीवर मतदान करायला लागेल. संजोगजींवर तुम्ही उभे राहणार की नाही राहणार? बघा, म्हणजे दुसरा वर्ग युवा तो आपल्या सोबत आहे. तिसरा वर्ग जो आहे महिला, इथे जरा हात वरती करून दाखवा मला. आणि तुमचं खास मी कौतुक करत आहे, कारण तुम्ही देखील उन्हातानात आज सोबत आहात, तुम्ही प्रचार करत आहात. महिला देखील आज आपण पाहताय महाराष्ट्रभरातल्या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत, कारण प्रत्येकाला वाटतं एकमेव विश्वासू नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख आहे. पण आज मी महिलांना विचारत आहे, आज महिलांना ह्या महाराष्ट्रात सुरक्षित वाटत आहे का? 2 मंत्री असे आहेत, एक मंत्री असे आहेत अमोलजी, ज्यांनी कॅमेऱ्यांसमोर सुप्रियाताईंना, चला महिला नेते आहेत, त्या खासदार आहेत, 1 मिनिट विसरून जा, एवढ्या घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. त्या मंत्र्याला ज्याची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती, ज्याला लाच मारून गेट आउट करायला पाहिजे होतं, त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे, अजून एक खातं मिळालं आणि मंत्रिमंडळात बसवलेलं आहे. दुसरे मंत्री आहेत ज्यांच्यावर भयानक आरोप झालेले, उद्धव साहेबांनी त्यांना काढून टाकलेलं होतं मंत्रिमंडळातून, त्यांना देखील डोक्यावर बसवलेलं आहे. ओ, ज्या राज्यामध्ये गुंड त्या मंत्र्याला जाऊन रील करतात, ज्या राज्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गँग येतात, त्या गँगनं जाऊन नेते किंवा त्यांची मुलं जाऊन भेटत असतात, सेल्फी काढतात, अशा राज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? वाटू शकतं का? आज महिला देखील बोलत आहेत की आम्हाला बदल घडवायचा आहे, कारण ज्या देशामध्ये जो भाजप पक्ष आहे, बिल्किस बानो नावाच्या बाईवर काही वर्षांपूर्वी रेप झाला होता, भयानक रेप झाला होता. तो रेप होत असताना, तो अत्याचार होत असताना तिथे तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडलं गेलं होतं आणि मारून टाकलं होतं, जिवंत मारून टाकलं होतं, तसंच चिरडलं होतं डोळ्यासमोर. आणि त्या रेपिस्टना जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, त्या अत्याचारी लोकांना जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, ज्यांना जन्मठेप झाली होती, गुजरातच्या कैदेत ठेवलं होतं, गुजरातच्या भाजप सरकारने त्यांना प्रचाराच्या वेळी बाहेर काढलं. ते अत्याचारी लोकांच्या आरत्या ओवाळल्या, हार घातले मंत्र्यांनी आणि प्रचारात फिरवलं. अशा पक्षाला तुम्ही निवडून देणार आहात का? वंदनीय हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे, कुठच्याही राज्यात असो,
त्या बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचंही असो आणि हे रेप करणारे आहेत त्यांचीही जातपात धर्म कुठचंही असो, जातपात धर्म न बघता जो रेप करतो, जो अत्याचार करतो त्याला फाशीच झाली पाहिजे, हे आपल्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे. पण आज महिला वर्ग देखील विचार करत आहे की आम्ही भाजपला मतदान करायचं तर का करायचं. आज चौथा जो वर्ग आहे, जो गरीब, म्हणजे आपण सगळेच आता आपण पाहिलं गेलं तर एकाच आपण वर्गात आलेलो आहोत. कारण आज या देशात जगणं कोणाला परवडत आहे का तुम्ही मला सांगा. जी आपल्याला खुशाली वाटत होती की इंडिया देश आपला पुढे चाललेला आहे, प्रगती करत आहोत, ठीक आहे, काही शेअर मार्केट वरती चाललेत, काही यांचे मित्राचे जे कोण उद्योगपती आहेत ते पुढे चाललेले आहेत. पण आज तुम्ही मला सांगा, जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी नाही, आपलं जीडीपी, गॅस, डिझेल, पेट्रोल हे परवडणारं राहिलंय का. गॅस 2014ला कितीला होता, आता किती झालाय. ते भाजपला जाऊन सांगा गॅस 400 पार झालं, तिथे जाऊन पहिलं बघा किती झालं गॅस, 1200. डिझेल कितीला होतं 2014 मध्ये, आता कितीला आहे. पेट्रोल कितीला होतं, आता कितीला आहे. तेव्हा आपल्याला सांगितलं होतं डॉलरची बराबरी आपण रुपयाने करू. डॉलर कितीला आहे, $1 86 रुपयाला आहे, 87 रुपयाला आहे. म्हणजे किती खोटं बोलायचं, किती रेटून बोलायचं, किती बोलत जायचं. आज आपण पहा या देशामध्ये भाजपचा जो प्रचार वळलेला आहे, ना शेतकऱ्यांसाठी कोणी बोलत आहे, ना महिलांसाठी कोणी बोलत आहे, ना तरुणांसाठी कोणी बोलत आहे, ना पेपर फुटीची होत आहे. जे नोकर भरतीचे आपले पेपर असतात, तलाठी भरतीचा 200 मार्काचा पेपर कितीला होत, किती मार्क मिळाले त्यांना, 214. म्हणजे काय ईव्हीएम वर तुम्ही मार्क दिले काय. पण आज प्रश्न हाच आहे की यांना सजा देणार तरी कोण. एमपीएससीच्या परीक्षा असतील, तलाठी भरतीच्या परीक्षा असतील, पोलीस भरतीच्या असतील, अनेक वेगळी कारणं घेऊन आपण पाहतोय भाजप याच्यावर बोलत नाहीये. भाजप कशावर प्रचार सुरू करते, मटन, मांस, मच्छी, तुम्ही काय घालणार आणि तुम्ही काही नाही घालणार. आणि आज हा देश त्यांना विचारत आहे 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी तुम्ही जे जे आम्हाला सांगितलं होतं, जी वचनं आम्हाला दिली होती, त्या वचनांचं आज काय झालं. कदाचित तुम्ही 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत येत होतात तेव्हा विचारू शकत होतात की 65 वर्ष काँग्रेसनी देशासाठी काय केलं. जे काय केलं ते आहे डोळ्यासमोर. IIT आहे, IIM आहे, एम्स आहे, धरणं आहेत, सगळं. आणि जिथे विरोध करायचा होता आपण सगळ्यांनी केलेला आहे. जिथे 1 रुपया वाढला तर भाजप रस्त्यावर यायचं, भारत बंद करायचं. आज किती रुपयाने डिझेल वाढले, किती रुपयाने पेट्रोल वाढलेलं आहे हे आपण पाहत आहोत. भाजप आज कुठे आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. आज 10 वर्ष तुमचं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्ही नोटाबंदीवर बोलत नाही, तुम्ही डिमॉनिटायझेशनवर बोलत नाही, 15 लाख तुम्ही आणणार होतात प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्याच्यावर बोलत नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात त्याच्यावर बोलत नाहीयेत, प्रत्येकाला घर, प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्ही 2022 पर्यंत देणार होतात, मिळालंय कोणाला ह्याच्यावर बोलत नाहीयेत. पण कशावर बोलतायत, नेहरूंनी काय केलं आणि इंदिराजींनी काय केलं हे मान्य आहे तुम्हाला. आज तुम्ही मला सांगा आज प्रचार कशावर व्हायला पाहिजे होता. जे 10 वर्षात तुम्ही कामं केली, जे 10 वर्षात तुम्ही काहीतरी लोकांसाठी केलं असेल. पण आज भाजपची यशोगाथा जर एका गोष्टीत असेल ती अशी गोष्ट आहे की इथे प्रत्येकाला वाटतं माझं भलं झालं नसेल तरी कोणाचं तरी झालेलं आहे, माझं भलं झालं नसेल तरी ह्या क्राऊडमध्ये कोणाला तरी 15 लाख कोणाच्या तरी खात्यात आलेत. आणि म्हणून आज मी तुम्हाला परत एकदा विचारत आहे, ह्या सगळ्या खोटारडेपणाला बाजूला ठेवून सत्य परिस्थितीसाठी आपण जे लढत आहोत तुम्ही आमच्या सोबत उभे राहणार की नाही. जे संविधान भाजपला बदलायचं, आणि हे मी सांगत नाहीये ना, आम्ही कोणी सांगत आहे, भाजपच्या 5 ते 6 उमेदवारांनी सांगितलेलं आहे, पंकजाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे संविधान आम्हाला बदलायचंय, संविधान भाजपला बदलायचंय. ते का बदलायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण संविधान जर बदलायचं असेल, आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता त्याला विरोध करणार की नाही. आज आपल्याला हा जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला घरोघरी जाऊन सांगायला लागेल आपले उमेदवाराचं नाव. आणि तुम्ही मला सांगा उमेदवाराचं नाव काय, आपला उमेदवार कोण आहे, आपला उमेदवार कोण आहे, आपला उमेदवार कोण आहे. आणि जर संजोग भावना जिंकवायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं. आपल्याला जर देशात जो अंधकार पसरलेला आहे तो दूर करायचा असेल तर एकमेव आपलं चिन्ह असेल ते म्हणजे ह्या मतदारसंघात मशालीला मतदान करा आणि या देशातला अंधकार आहे तो दूर करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. पुन्हा एकदा आदरणीय आदित्य साहेबांचं दोन्ही हातून आपण आभार मानूया. साऊंड दादा एक म्युझिक झालं पाहिजे. बाबूर साहेब सर यानंतर बाबूजी नायर आणि विनंती थोड्यामध्ये आभार मानायचे. सर्वांचे दोन्ही हात उंचावून आपण विश्वास दाखवूयात आणि चित भगवान यांचा मशाल पेटूयात. आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा संवाद या ठिकाणी
संपन्न झाला. सर्वांना आता विनंती आहे जाताना शिस्तीचं पालन करायचंय. पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करूयात. पायऱ्यांच्या जवळची गर्दी कृपया कमी करा. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय. आमचे आदरणीय सावंत साहेब, बांगर साहेब या सर्वांना सहकार्य करा. जी पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे त्यांना सहकार्य करायचंय.